दिसतोय परक्याचा नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा कोर्टात जायला तयार होते. कामिनी आशाला ओवाळते, तिला आशीर्वाद देते. दुसरीकडे सोहनलाल गायत्रीला म्हणतो ही पल्लवीची पहिली केस आहे आणि न्यायालय विजय आणि त्याच्या घरच्यांना जामीन नाही देऊ शकत. पल्लवीला का आपलं करिअर खराब करायचंय. इन्स्पेक्टर जॅकी बलराज, गोविंद आणि विजयला घेऊन कोर्टात पोहोचतात. न्यायालयात सुनवाई सुरू होते. आता पुढे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की यांच्याशी लग्न करून तुम्ही चूक केली? हो बरोबर आहे, खूप मोठी चूक, ज्याचा परिणाम हा आहे की आज मला आणि माझ्या घरच्यांना तुरुंगात जावं लागलंय. खरं तर आम्ही काही केलं नाहीये. हे खरं युअर ऑनर. यांच्या कायद्याच्या धमक्यांनी अखेर एक कुटुंब किती वेळ घाबरत राहील. जेव्हा यांच्या धमक्यांना यांच्या घरच्यांनी घाबरणं बंद केलं तेव्हा यांनी कायद्यालाच आपलं हत्यार बनवलं. युअर ऑनर, आता मी तुमच्या समोर यांचे पिता बलराज अरोरांना इथे बोलावू इच्छिते. परवानगी आहे. मी जे बोलेन खरं बोलेन आणि सत्याशिवाय काही बोलणार नाही. मिस्टर बलराज अरोरा, तुमचं या लग्नाच्या बाबतीत काय म्हणणं आहे? युअर ऑनर, मला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर नातं जोडण्याचा परिणाम हा होत असेल तर मग या नात्यानं मुळात अर्थच काय. आशाच्या घरच्या लोकांनी माझ्या मुलाला काय माहीत कसं फसवलं. खरं म्हणजे ती एक विधवा होती आणि हिचं लग्न माझ्या मुलाशी करून दिलं. आम्ही पण हिचा घरची सून म्हणून स्वीकार केला. युअर ऑनर, मला न्यायदेवतेला असं विचारायचं आहे की एका विधवेचा घरची सून म्हणून स्वीकार करण्यामध्ये आम्ही काही चूक केली आहे, आणि जर नाही तर मग ही सजा का बरं मिलॉर्ड, का? ऑब्जेक्शन युअर ऑनर. यांनी मला नवीन आयुष्य देण्याकरता नाही तर आपल्या स्वार्थाकरता आपल्या घरची सून बनवलं होतं. म्हणजे मी यांचा जावई गोविंदच्या विरुद्ध केस लढू नये आणि त्याला शिक्षा मिळवून देऊ नये. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला जातोय. या एक लॉयर आहेत आणि आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की या केसचा दुसऱ्या कोणत्याही केसशी काही संबंध नाहीये. या पुन्हा एकदा हे प्रकरण गुंतागुंतीचं करण्याचा प्रयत्न करतायत. युअर ऑनर, ही बाई कोणास ठाऊक कोणकोणत्या चाली खेळणार आहे, कोणकोणते आरोप आमच्यावर करणार आहे. हे तर परमेश्वराचे आभारच मानायला हवेत की हिने हुंडा मागण्याचा आरोप आमच्यावर नाही केला. नाहीतर ही हे सुद्धा म्हणू शकली असती की आम्ही हिचा हुंड्यासाठी खूप छळ केला. युअर ऑनर, जर माझ्या मुलाने माझं थोडंसं ऐकलं असतं तर ही बाई आज आमच्या घरची सून झाली नसती आणि आज आम्ही इथे या अवस्थेमध्ये असे न्यायालयात उभे नसतो. मी लॉर्ड. थँक्यू मिस्टर अरोरा. आता तुम्ही जाऊ शकता. हो. हे खरं आहे युअर ऑनर. माझे क्लायंट मिस्टर विजय आणि त्यांच्या घरच्या लोकांना आशाशी लग्न करण्याची इच्छाच नव्हती, पण तरीही आशा आणि तिच्या घरच्या लोकांनी त्यांना फसवून दबाव आणून
हे लग्न करून दिलं. एवढं घडूनही विजय आणि त्याच्या घरच्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार सुद्धा केला. पण त्यांना काय माहित होतं की ते आपल्या घरात संकटाला आमंत्रण देत आहेत. ऑब्जेक्शन युअर ऑनर. खरं तर हे की कारस्थान माझ्या बाबतीत रचलं होतं. ओ, म्हणजे तुम्ही इतक्या नादान आहात की तुमच्यावर कोणी जबरदस्ती करू शकतं. युअर ऑनर, साक्षीदारांच्या साक्षीवरूनही ही गोष्ट सिद्ध होईल की या लोकांनी विजय आणि त्याच्या घरच्या लोकांवर दबाव आणून त्यांना फसवून हे लग्न करून दिलंय. युअर ऑनर, डिफेन्स लॉयरना ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे आणि असं असूनही या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतायत की ज्या वेळी माझं लग्न झालं होतं त्यावेळी मी माझी स्मृती गमावलेली होती. आणि जर मी माझी स्मृती गमावली होती तर विजयवर लग्नासाठी दबाव कसा आणू शकते? खरं तर हे युअर ऑनर की माझी स्मृती नसण्याचा फायदा या लोकांनी उचलला आणि विजयने माझ्याशी लग्न केलं. युअर ऑनर, या केसचा खरा मुद्दा तर आत्ता समोर आलाय. मला हेच सत्य यांच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं. थँक्यू आशा. युअर ऑनर, ज्यावेळी आशा आणि विजयचं लग्न झालं होतं या मॅडम आपली स्मृती गमावून बसल्या होत्या. तुम्हाला नेमकं काय सांगायचंय? यावरून हे सिद्ध होतं की भले विजयने यांना लग्नासाठी भाग पाडलं असावं किंवा यांनी विजयला लग्नासाठी भाग पाडलं असावं, पण लग्न ज्या क्षणी केलं गेलं होतं त्यावेळी यांची स्मृती गेली होती. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की ज्यावेळी हे लग्न झालं होतं त्यावेळी या मानसिक रूपाने ठीक नव्हत्या. शिवाय या लग्नाला रजिस्टर केलं गेलं नव्हतं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. हे साफ चुकीचं आहे. युअर ऑनर, कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर कायदा अशा कोणत्याही लग्नाला मान्यता नाही देत ज्यात मुलगा किंवा मुलगी मानसिक रूपाने ठीक नसतील. आणि ज्यावेळी हे लग्न झालं होतं त्यावेळी या मॅडम मानसिक रूपाने ठीक नव्हत्या. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. तुम्ही पुढे बोला. सत्य हेच आहे युअर ऑनर, या मानसिक रूपाने ठीक नव्हत्या. यांना तर हेही माहित नव्हतं की लग्न म्हणतात तरी कशाला, आणि ही गोष्ट कोणीही नाकारू नाही शकत. कोणीच नाही. यासाठी हे लग्न वैध कसं म्हणता येईल? कायद्याच्या दृष्टीने हे लग्न अवैध आहे. आणि जर हे लग्न अवैध असेल तर माझे क्लायंट विजय आणि त्यांच्या कुटुंबावर कोणतीही कारवाईच नाही होऊ शकत. जज साहेब, केस फिरवून कमजोर करायचा प्रयत्न केला जातोय. सत्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, जे चूक आहे. खाली बसा तुम्ही. तुम्हाला बोलण्याची पूर्ण संधी दिली जाईल. युअर ऑनर, हे सत्य समोर आल्यानंतर ही गोष्ट सिद्ध होते की हे लग्न अवैध आहे आणि यामुळेच माझ्या क्लायंटवर कोणतीही कारवाई नाही होऊ शकत. यासाठी मी न्यायालयाला ही विनंती करते की आज या केसच्या पहिल्या सुनवाईतच ही केस रद्द करण्यात यावी आणि माझ्या क्लायंटची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. लंच नंतर पण याच केसवरील कारवाई सुरू राहील. रेखा ही भाग्याची. कायद्याच्या क्षेत्रामध्ये बलराज अरोरा आणि त्यांच्या कुटुंबियांचा जामीन चर्चेचा विषय बनत चाललाय. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सुप्रसिद्ध वकील आशा, ज्यांनी आपल्या सासरच्या लोकांवर फसवणुकीची केस दाखल केली आहे, आणि काल बलराज अरोरा आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्यात आलं होतं. पण आज कोर्टामध्ये लंच नंतरही याच केसची सुनवाई पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय झालाय. हे काय बाबा, काय मूर्खपणा आहे हा? केस तर अगदी साधी सोपी होती. मी पण तोच विचार करतोय बेटा. आशाला पूर्ण विश्वास होता की त्यांना जामीन कोणत्याही परिस्थितीत नाही मिळू शकत. मग आता लंच नंतर सुनावणी कशासाठी सुरू ठेवली? याचा तर अर्थ असा झाला ना बाबा की आशाजी आपलं म्हणणं कोर्टात सिद्धच करू शकल्या नाही. बेटा, कदाचित असंही झालं असावं, पण सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट होत्या आणि
इन्स्पेक्टरनाही सत्य काय ते माहीत होतं आणि न्यायालयात देखील गोष्ट सिद्ध करणं इतकं अवघड नव्हतंच. मला मला आश्चर्य वाटतंय बाबा. मोठ्या मोठ्या क्रिमिनल केसेस लढणाऱ्या आशाजी आपलं म्हणणं कोर्टात मांडू नाही शकल्या किंवा मग पल्लवी त्यांच्यावर भारी पडली. काहीतरी नक्की घडलंय बेटा. बघूया न्यायालय आता काय निर्णय देतं ते. बाबा म्हणजे आपण आता असं समजायचं का की आशाजींमध्ये ती पहिल्यासारखी हुशारी नाही उरली किंवा मग आशाजी त्यांचं म्हणणं कोर्टात सिद्धच करू शकल्या नाहीत की मग त्यांच्यात केस जिंकण्याची क्षमता नाहीये. बेटा काळाबरोबर बरंच काही बदललं जातं आणि आता तर खूप बदल झालेला आहे. हे बघ आशा एक क्रिमिनल लॉयर होती, नंतर तिची स्मृती गेली आणि आज स्मृती परत आल्यानंतर न्यायालयात तिने पहिल्यांदाच पाऊल ठेवलेलं आहे. बाबा मी तर हाच विचार करते की अखेर घडलं काय असेल न्यायालयात. बेटा हे तर त्यांच्याकडूनच कळू शकतं. लंच नंतर सुनावणी होईल, त्यानंतर न्यायालयाचा काय निर्णय होतो हे कळणं खूप महत्वाचं आहे. मम्मी चहा चहा. काय झालं पप्पा? न्यूज मध्ये त्या केसच्या बाबतीत काही सांगत होते का? बाळा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बलराज आणि त्याच्या घरच्यांना जामीन मिळेल का नाही मिळणार हे तर कोणालाच माहित नाही. पप्पा मी पण असं ऐकलं होतं की अशा केसेसमध्ये पटकन जामीन नाही मिळत. हो बाळा पण पल्लवी तर खात्रीने म्हणत होती की ती जामीन घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण समजावूनही पल्लवी दिदीला समजलं नाही. जर ही केस ती हरली ना पप्पा तर तिच्या करिअरवर खूपच वाईट परिणाम होईल. हा पल्लवी काय झालं? मावशी मी म्हटलं होतं ना की मी विजय आणि त्याच्या कुटुंबांना जामीन मिळवूनच देईन. मग बस तसंच होणार आहे. लंचच्या नंतरही याच केसवर डिस्कशन सुरू राहणार आहे. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे पल्लवी, पण असं होणार कसं? मी तर ऐकलंय की अशा केसेसमध्ये जामीन पटकन मिळत नाही म्हणून. माहितीये मला मावशी, आणि आशाने पूर्ण प्रयत्न केला ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी. तिने पूर्ण प्रयत्न केला होता की या लोकांना जामीन मिळू नये. तिने तर हेही सिद्ध केलं की कशा प्रकारे तिच्यावर अत्याचार झाले, कोणत्या सिच्युएशन मध्ये तिचं लग्न झालं. हो हो, हेच तर सिद्ध करायचा प्रयत्न करणार ते लोक की लग्न फसवून केले गेले. हो, आणि ही गोष्ट मी सिद्ध होऊ सुद्धा दिली. मग मावशी याच मुद्द्यावर तर मी माझे सारे पॉइंट्स मांडले. म्हणून तर लंचच्या नंतरही याच केसची सुनवाई होणार आहे. डोंट वरी मावशी, जिंकणार तर मीच आहे. अच्छा ऐक, मी तुला फोन नंतर करते, ठीक आहे? ठीक आहे बाळा. काय म्हणाली दीदी? लंच नंतर केसची सुनवाई पुन्हा होणार आहे. आशाने तर पूर्ण प्रयत्न केलेत आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी. जर ती आपला मुद्दा सिद्ध करण्यात यशस्वी झाली तर जामीन कोणी नाही मिळवून देऊ शकत. आशाने आपलं म्हणणं सिद्ध केलंय, तरीही पल्लवीने सांगितलंय की त्या लोकांना जामीन मिळेल आणि नक्की मिळेल. रेखा ही भाग्याची. नानू जामिनाच्या बाबतीत अजूनही काहीही सांगता येऊ शकत नाही. ज्या केसमध्ये या लोकांना अटक झालीये, पल्लवीने तर ते केसच चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केलाय. हो बेटा, मी पण पाहिलं ना. अच्छा एक गोष्ट सांग, खरोखरच अशा लग्नाला बेकायदेशीर ठरवता येऊ शकतं? हो नानू, या गोष्टीचा तर मी विचारही केला नाही की पल्लवीच्या डोक्यात असं काहीतरी येऊ शकतं. पण मी करायला हवा होता. पल्लवीनेही कायद्याचा अभ्यास केलाय आणि कायद्याचा अभ्यास करूनही ती कोणत्या आधारे म्हणते की ती त्यांना जामीन मिळवून देईल? मी विचार करायला हवा होता. नाही बेटा, तू स्वतःला दोष नको देऊस. मग कुणाला दोष देऊ नानू? आणि इथे प्रश्न हरण्या जिंकण्याचा नाहीये, प्रश्न कायद्याचा आहे, तो प्रश्न न्यायाचा आहे. आणि जर त्यांना जामीन मिळाला तर हा आणखी कशाचा नाही पण कायद्याचा पराभव असेल, शिवाय न्यायाचा पराभव असेल. हो बेटा, अशा पळवाटा तर कायद्यामध्ये आहेतच, ज्याचा फायदा अशा प्रकारचे वकील घेत असतात. हो नानू, पण शेवटी कायदा तर कायदा आहे. तुझं अगदी बरोबर आहे. चूक तर आपलीच आहे. भले हे लग्न देवळात झालेलं असेल, पण आपण ते रजिस्टर तर करून घ्यायलाच हवं होतं. हे तर महत्वाचं आहेच नानू,
पण परिस्थिती तरीही आपल्या हातात नसती. मला समजलं नाही बेटा. हो नानू, मी तुम्हाला हे लग्न रजिस्टर करायला नको म्हटलं, कारण मला माहित होतं की ज्या परिस्थितीत हे लग्न पार पडलं त्यावेळी मला काही आठवत नव्हतं. आणि अशामध्ये कदाचित तो रजिस्ट्रार सुद्धा लग्न रजिस्टर करायला नाही म्हणाला असता. नानू, आपल्या देशामध्ये कायद्यापेक्षा जास्त धर्म आणि सामाजिक रूढींना महत्त्व दिलं जातं. पण अशा परिस्थितीत धार्मिक आणि सामाजिक रूपाने जोडलेली नाती ही बेकायदेशीर मानली जातात. बेटा, आता कोर्टात काय होईल? तेच तर बघायचंय ना नानू. पल्लवीने हे लग्न अवैध ठरवण्याचा प्रयत्न केलाय. हे लग्न कायदेशीर रूपाने नसेल पण सामाजिक रूपाने तर मान्य होईल. आणि हाच विचार करून तर नाती निभावली गेली आहेत. बघायचं हेच आहे की न्यायालय कुठला निर्णय देते. चला. देवा, ही लढाई खरं आणि खोट्यामधली लढाई आहे. न्याय आणि अन्यायाच्या मधली लढाई आहे भगवंता. समाज भले कितीही बदलला तरीही देवा, पण सत्य केव्हाही कमजोर नाही पडू शकत आणि न्याय कधीही अदबल नाही होऊ शकत. मग देवा, या केसमध्ये सत्य कमजोर का पडतंय? न्याय इतका हतबल झालेला का दिसतोय? कारण जर आशा ही केस नाही जिंकली तर मग जुलूम करणाऱ्यांची हिंमत अजूनच वाढेल. भगवंता, तिला ही केस जिंकायची आहे. तिला तू मदत करशील ही केस जिंकण्यासाठी. कारण ही एका गृहिणीच्या स्वाभिमानाची आणि अधिकारांची लढाई आहे भगवंता. आणि जर ती ही केस नाही जिंकली तर मग माझी लेक पूर्णपणे तुटून जाईल देवा. तुला सत्याला साथ द्यावी लागेल देवा. मी मनापासून तुझ्या समोर प्रार्थना करते देवा. मी मनापासून तुझ्याकडे मागणं मागते की माझ्या मुलीने ही केस जिंकावी. तिला मदत कर, कृपा कर देवा. माझ्या मुलीला खचू नको देऊस देवा. माझ्या पोरीला खचू नको देऊस. मदत कर. कारण जर ही केस आशा हरली तर देवा माझी पोर खचून जाईल देवा. तिला मदत कर देवा. तिला मदत कर. रेखा ही भाग्याची. हे देवा, ज्या विश्वासाने पल्लवी इथून गेली तो विश्वास सार्थ ठरवूनच ती परत येऊ दे. तिच्या विश्वासाचं रक्षण कर. ही लढाई न्यायालयाची नाहीये देवा. ही तिचा मान सन्मान, पल्लवीच्या स्वाभिमानाची लढाई आहे. तिला विजय मिळू दे देवा. ज्या प्रकारे पल्लवी खुश होऊन बोलत होती ना, जर ती त्याच प्रकारे खुश होऊन परत आली ना, तर मी तुला 5 किलो लाडवांचा नैवेद्य दाखवेन देवा. ती ही केस जिंकू दे देवा. म्हणजे खोट्याचं खरं व्हावं म्हणून देवाला लाच देतेस वाटतं. खोट्याचं खरं नाही, खरं हे खरंच सिद्ध व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करते. तुझा स्वतःचा तर गैरसमज झालेलाच आहे आणि तुला वाटतंय की देवालाही फसवू शकशील तू. फसवणूक करणारे तर देवालाही फसवण्यात कमी पडत नाही. एकतर जबरदस्तीने विजयशी आशाचं लग्न करून दिलंय आणि आज त्या लोकांना जबरदस्ती कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि बघालच तुम्ही आता, हे जाळं माझी पल्लवीच तोडे. पल्लवी तर विजयच्या मागे वेडीच झाली आहे, म्हणूनच त्याची प्रत्येक गोष्ट तिला खरी वाटते. आणि तुझं पल्लवीवर एवढं प्रेम आहे की तिची प्रत्येक गोष्ट तुला खरी वाटते. हो, कारण मीही माझ्या डोळ्यांनी खरं काय ते बघू शकते. डोळे तर सगळ्यांचेच उघडे असतात गायत्री, पण धोकेही तेच खातात ज्यांचे डोळे उघडे असतात. आणि सत्य हे दृष्टीने नाही, दृष्टिकोनातून बघायचं असतं. आणि तुझा सत्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे.
कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, हे खरं आहे की मी माझी स्मृती गमावली होती, पण मला काही वेळ लागला नव्हतं की माझ्या लग्नाला मान्यता नाही देता येणार. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मी हे नव्हतं म्हटलं की त्यावेळी यांना वेड लागलं होतं. मी कायद्याला धरून बोललेले आणि कायद्याप्रमाणे मिस आशाची जी अवस्था होती ती मानसिक रूपाने ठीक नव्हती. यासाठी या लग्नाला वैध नाही म्हणता येऊ शकत. जज साहेब, कायदा ही आपला सामाजिक चौकटीने बांधला गेलेला आहे. जर कोणाची स्मृती गेलेली असेल किंवा मग कोणाचा पती मारला गेलेला असेल तर काय तिला दुसरं लग्न करण्याचा काही हक्क नाही? दुसरा संसार थाटण्याचं स्वप्नही नाही पाहू शकत ते. युअर ऑनर, हे स्वप्न माझं नव्हतंच मुळी. हे स्वप्न माझ्या घरच्यांचं होतं. माझे आजोबा माझ्या दादाचं होतं आणि त्यांच्या डोळ्यांना हे स्वप्न दाखवणारा कोणी दुसरा नाही, विजय होता. नानूंनी माझं आयुष्य सुखी करण्याकरता माझं लग्न विजयशी करून दिलं, पण ते हे नाही समजू शकले की हे केवढं मोठं कारस्थान आहे. युअर ऑनर, जर कायद्याचंच पालन होत नाहीये तर मग या सगळ्या गोष्टींना काय अर्थ उरतो? यांचे आजोबा आणि यांच्या घरच्यांनी जर यांचं लग्न करून दिलं होतं तिथेच एक गोष्ट स्पष्ट होते की त्या लग्नासाठी यांची संमती नव्हती. याचाच अर्थ त्यावेळी या त्या परिस्थितीतच नव्हत्या की कोणताही डिसिजन घेऊ शकतील आणि म्हणूनच या लग्नाला मान्यता नाही दिली जाऊ शकत. जज साहेब, मानलं की ही चूक माझीच आहे, पण माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे कायदा न्याय नाही देऊ शकणार. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते इकडे येऊन सांगा. हो. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. जे वाटेल ते तुम्ही करा, पण गोविंद कपूरला मी शिक्षा मिळवून देणार आहे. तुम्ही लाख प्रयत्न करून पहा, पण गोविंद कपूरला त्याच्या पापांचं फळ मिळणारच. तो नाही वाचला. आणि जामीन मिळण्याचा अर्थ हा नाही की न्यायालय एका निष्कर्षावर पोहोचलंय. सत्य काय आहे ते कळल्यानंतरच तर न्यायालयाने जामीन दिला असेल ना. आशा आणि तिच्या घरचे आपल्याला भले फसवू शकतील, कायद्याला नाही. समजाव आपल्या पप्पांना. आता तरी सत्य काय ते समजून घ्या म्हणावं.